नमस्कार. आकर्षणाचा सिद्धांत वापरायच्या आधी केली जाणारी एक चूक, की तुम्ही ठीक आहे, तुम्हाला कळलं असं काहीतरी लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. Google केलं, जाहिराती बघितल्या, त्यात एक तुम्हाला स्पष्टता मिळाली, की तुमच्या काही इच्छा, आकांक्षा आकर्षित करायला हे मदत याची होऊ शकते. मग ठरवलं, चला आपण करिअरसाठी करूया, नोकरीसाठी करूया, व्यवसायासाठी करूया, घरदार किंवा आयुष्यात जीवनसाथी आणायचं आहे त्यासाठी वगैरे करूया ठरवलं. मग तुम्ही इच्छा लिहायला सुरुवात केली वगैरे. ब्रह्मांडालाही कळलं, की तुम्हाला या काही इच्छा आकर्षित करायच्या आहेत. पण त्या इच्छांमध्ये सुद्धा काय आहे? नोकरी हवी आहे, करिअर करायचं आहे, कशात नोकरी पाहिजे, कुठलं पद पाहिजे, करिअर करायचं आहे, कशात करिअर करायचं आहे, जरा स्पष्ट राहा त्या बाबतीत. व्यवसाय करायचा आहे, कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे, नक्की काय करायचं आहे, जीवनसाथी आकर्षित करत आहात, त्यात कोणते गुण पाहिजेत, दुर्गुण कोणते नको आहेत, गुण लिहिले तर जास्त चांगलं. किंवा अजून स्वतःचं घर हवं आहे, काय हवं आहे, त्या बाबतीत जरा की कुठे हवं आहे, कसं हवं आहे, किती मोठं हवं आहे, काय वगैरे त्या बाबतीत, की 1 बेडरूम, 2 बेडरूम, त्या बाबतीत थोडं तुम्ही म्हणतात ना स्पष्ट राहा. मंडळी, आकर्षणाचा सिद्धांत वापरताना तुम्ही जितकं स्पष्ट राहाल ना, तितकंच तुमच्यासाठी जीवनात याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि अर्थातच ब्रह्मांडालाही तुमच्या इच्छा पुरी करायला त्याचा उपयोग व फायदा होऊ शकतो. कारण तुम्ही खूप तुमच्या बाबतीत स्पेसिफिक आहात. खूप तुम्ही स्पष्ट सांगितलं आहे, की मला हे असं म्हणजे अशाच प्रकारे पाहिजे वगैरे. तर ह्याकडे एक लक्ष द्या. धन्यवाद.